विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव तालुक्यातील आलापूर या गावामध्ये आहोत। या ठिकाणी आज पार्वतीबाई त्रिंबकराव फपाळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि त्या अनुषंगाने मतारबाबा फळाचे फडकरी भगवान बाबा पात्रुडकर आलेले आहेत आणि त्यांनी आत्ताच म्हणजे विशेष म्हणजे आत्ताच एक 8-15 दिवस झालं ते नर्मदा परिक्रमा करून आले आणि ते कशा पद्धतीने त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपण नर्मदा परिक्रमा केली ही कशा पद्धतीने केली आणि कशी आठवण झाली तुम्हाला नेमकं करण्याचं काय कारण पुढे भगवान पांडुरंगाला अभिवादन करून नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची खूप दिवसाची इच्छा होती, परंतु अनेक अडचणी निर्माण होत होत्या। परंतु ह्या सगळ्या अडचणीवर मात करून यावर्षी नर्मदा मैयाने करुणा केली आणि त्यामुळे आम्ही परिक्रमा करण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे आम्ही ओंकारेश्वर या ठिकाणी गेलो आणि 1 डिसेंबरपासून नर्मदा परिक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे। त्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमा करीत असताना खूप आनंद त्या ठिकाणी आम्हाला आला। एक आगळा वेगळा अनुभव त्या ठिकाणी येतो आणि चालत असताना आपण या देशामध्ये राहत असताना देशातील जसं महाराष्ट्रातली संस्कृती त्याच पद्धतीने इतरत्र कुठेही गेलं तर एक प्रेमभाव आगळं प्रेम हे आध्यात्मिक भावामुळे निर्माण होतं आणि कुठेही गेलं तर एक वेगळा प्रेमभाव निर्माण होतो। आणि मैयाची तर करुणा आहेच। वाटाने चालत असताना मैया कसल्याही प्रकारचं दुःख लागू देत नाही। कुठं आपला रस्ता चुकला आपण जर का दिसता आठव केला नर्मदे हार म्हटल्याबरोबर कोणतरी समोरून एखादं लहान लेकरू तरी येणार, कोणतरी येणार, जिथं काही दिसत नाही अशा ठिकाणी कोणतरी येणार आणि मार्ग दाखवणार। आणि काही ठिकाणी तर आम्हाला असा अनुभव आला की आवाज तर येत आहे परंतु तिथं कोणी नाही। याचाच अर्थ नर्मदा मैया मागं पुढं उभा राहते आणि ती भक्ताकडून परिक्रमा करून घेते। ही अनुभूती आमची स्वतःची आहे आणि म्हणून अशी परिक्रमा करत असताना जागोजागी आगळा वेगळा आनंद, जागोजागी आश्रम वेगवेगळे आपण जर का विचार केला तर परिक्रमा करीत असताना त्यांचं ते प्रेमभाव पाहून आपल्याला वाटतं की आपण काहीच नाही, त्याच्या पुढे शून्य आहोत। ज्यांचं संन्यासी जीवन आहे असे काही आश्रम आहेत, साधू आहेत असे काही आश्रम आहेत, पण परिक्रमा करणाऱ्यांना ते साधू ते संन्यासी इतकं प्रेम करतात की ते स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालतात परिक्रमावाल्याला। आगळा वेगळा आनंद। आणि असं एक ठिकाण आम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान शंकराची पिंड आहे, त्या पिंडीवर आपण पाणी घातलं आणि आपण नतमस्तक होऊन ओम नमः शिवाय म्हणल्यानंतर त्या ठिकाणी आपोआप ध्वनी निघायला सुरुवात होतो। ओम असा ध्वनी निघतो। तो व्हिडिओसुद्धा मी पाठवलेला होता। हा स्वतः डोळ्याने पाहिलेला माझा अनुभूतीचा विषय आहे, हे सांगवांगी नाही। त्या ठिकाणी गेलेलो आहोत म्हणून असा आगळा वेगळा आनंद घेत आमची परिक्रमा 91 दिवसामध्ये परिपूर्ण झाली। करण्याचा उद्देश असा होता की एक आध्यात्मिक भाव जीवनामध्ये अनुभूती प्राप्त व्हावी। दुसरा भाव होता की आपल्या देशामध्ये ह्या देशाचं संरक्षण करीत असताना सीमेवर अशा प्रकारचा जो जवान आहे तो सगळ्या जीवनामध्ये सगळा त्याग करून त्या सीमेवर उभा राहतो। आपल्या जीवनामध्ये कुठंतरी थोडासा त्याग घडावा हाही एक उद्देश होता। आणि म्हणून असं म्हणलं जातं की आपल्या पंढरीच्या ठिकाणी काय उणे आहे किंवा आपल्या चंद्रभागेच्या ठिकाणी काय उणे आहे असाही काही बोलण्याचा प्रभाव लोकांचा येतो, परंतु असं काही नाही। गंगा ही ज्ञानाची प्रभाव आहे। म्हणजे गंगा ही जी आपली पवित्र नदी आहे ती गंगा ही ज्ञानाचा प्रभाव आहे। म्हणजे ज्ञानरूपाने ती प्रगट झालेली आहे। भगवान शंकराच्या डोक्यावरून निघालेली म्हणजे ज्ञानगंगा आहे। तर चंद्रभागा ही भक्तीची गंगा आहे आणि ज्ञान आणि भक्तीला गरज आहे ती त्यागाची। म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही त्यागाची परिक्रमा आहे।
जीवनामध्ये आपण थोडा त्याग केला तर मैया आपल्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण करते, हे माझा अनुभवाला आलेला आहे. आणि म्हणून आमची 91 दिवसात परिपूर्ण झाली. आगळा वेगळा आनंद प्राप्त झाला आणि कसल्याही दुःख, आम्ही बरोबर जेवढे गेलेलो होतो तेवढ्यातील कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कसल्याही प्रकारचं दुःख झालं नाही. अशी आमची परिक्रमा नर्मदा मैयाने, भगवान पांडुरंगाने, ज्ञानोबा तुकोबारायांनी पूर्ण करून घेतली. तुमची परिक्रमा जी करत असताना तुम्ही ओंकारेश्वरवरून सुरुवात केली, त्यानंतर ओंकारेश्वरहून कशी तुमची म्हणजे कुठं झाली? ओंकारेश्वरून आम्ही निघाल्यानंतर ही दक्षिणचा तट आहे, ते दक्षिण तट पूर्ण करीत असताना आम्ही जिथे मैया समुद्राला मिळते त्या ठिकाणी, त्या विमलेश्वरला आम्ही गेलो. समुद्राला मिळालेली आहे मैया. मग तिथून पुढं काय करायचं तर मग जहाजाने प्रवास तिथून करतात. त्याप्रमाणे आम्ही समुद्रातून जहाजाने प्रवास केला आणि उत्तर तटाला लागलो. उत्तर तटाला लागल्यानंतर तिथून आम्ही प्रवास सुरू केला उत्तर तटाचा, नर्मदा परिक्रमेचा. आणि उत्तर तटाला आम्ही निम्मी जिथं होतं तिला नाभिस्थान म्हणतात मैयाचं. असं नाभिस्थानाच्या ठिकाणी आम्ही गेलो. ती एक आगळं वेगळं ठिकाण आहे. त्याही ठिकाणी एक आगळा वेगळा आनंद आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो. मग आमची त्या ठिकाणी निम्मी परिक्रमा झाली. तिथून पुढे मैयाचं जे उगमस्थान आहे ते अमरकंटकला आहे. मग तिथून आमचा प्रवास उत्तर तटाचा अमरकंटकापर्यंत पुन्हा चालू झाला. मग अमरकंटकला आम्ही पोचलो आणि त्या ठिकाणाहून अमरकंटकला त्या ठिकाणी नर्मदा मैयाचा एक तट परिपूर्ण झाला. दक्षिण तट अर्धा झालेला होता आणि एक तट परिपूर्ण झाला. म्हणून त्या ठिकाणी नर्मदा मैयाची उत्तर तटाची पूजा करायची आणि पुन्हा राहिलेल्या उर्वरित दक्षिण तटाच्या परिक्रमेला सुरुवात करायची. मग त्याही ठिकाणी पूजा करून पुन्हा आम्ही त्या उत्तर तटाहून पुन्हा दक्षिण तटाला लागलो आणि मग अमरकंटकाहून पुन्हा निघाल्यानंतर पुन्हा ओंकारेश्वरला आम्ही येऊन पोचलो. ओंकारेश्वरला आल्यानंतर तो पूजाविधी करून, विधी असा असतो की जे आपले नर्मदा मैयाचं पाणी असतं त्याचं जितके दिवस आपला प्रवास आहे तितक्या दिवस त्याची पूजा, त्याची आरती ही करावी लागते. असं पूजा अर्चा केलेलं जे पाणी आहे त्याची सांगता करायची आणि तेच पाणी ओंकारेश्वरला घालायचं. मग ती आधी पूजा करायची आणि मग पुन्हा ओंकारेश्वरला जायचं. ते पाणी घालायचं, ओंकारेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि मानधाता पर्वत आहे ज्या ठिकाणी ओंकारेश्वर वसलेले आहे त्या मानधाताची पूर्ण परिक्रमा करायची आणि पुन्हा यायचं आणि नर्मदा मैयाला हात जोडून आपली परिक्रमा पूर्ण झाली असं सिद्ध होतं. त्याप्रमाणे आम्ही सगळी विधीप्रमाणे आमची परिक्रमा पूर्ण झाली आणि आम्ही त्या ठिकाणाहून निघालो. तुम्ही आता आपले जे भाविक भक्त आहेत त्यांना या नर्मदा परिक्रमाविषयी काय म्हणजे एक संदेश द्या? नर्मदा परिक्रमेचा असा आहे की जीवनामध्ये भक्ती करीत असताना मी आता सांगितलं की जशी ज्ञानाची, भक्तीची गरज आहे तशी त्यागाची गरज आहे. त्यागाशिवाय जीवनामध्ये भक्तीला महत्त्व येत नाही, त्यागाशिवाय ज्ञानाला महत्त्व येत नाही. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्तीला जोड कशाची गरज आहे तर त्यागाची गरज आहे. ज्ञानाला कशाची गरज आहे तर त्यागाची गरज आहे. म्हणून नर्मदा मैया ही त्यागाची भूमिका आहे. पण तुम्ही जीवनामध्ये थोडासा आपल्या संसारातून त्याग केला तर जीवनामध्ये आपल्याला एक सुख, शांती, निरातिशय समाधान भेटतं. असाच हा संदेश आहे. खरोखर आत्ताच आपल्याला भगवान बाबा पातुळकर यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक संसारी माणसानं आपण थोडा संसाराचा त्याग करून एक आपण नर्मदा परिक्रमा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून सुख शांती प्राप्त होईल असा संदेश भगवान बाबा पातुळकर यांनी दिलेला आहे. विकास नमालय, बालासाहेब पापाळ, आलापूर, बेलोरा, माजलगाव. नर्मदे हार. ओम जय जगदानंदी, जय मैया आनंद कंदी.